गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये. सो मित्रांनो, आज आहे अनंत चतुर्दशी आणि आज आपले लाडके बाप्पा 11 दिवसानंतर आपल्या घरी जाणार आहेत. सो पहिल्या दिवसापासून मी ब्लॉग केले नव्हते कारण मी भाड्याला मुंबईला गेलो होतो पहिल्या 2 दिवस आधी, त्यामुळे व्हिडिओ करता आला नाही होता. आमचाही गणपती दाखवता आला नाही कारण 1.5 दिवसाचा यंदाचा आमचा बाप्पा होता आणि तेव्हा मी होतो मुंबईतच, त्यामुळे दाखवता आला नाही. आणि त्यानंतर वारंवार भाडी होती, त्यामुळे ॲक्च्युली आज मोकळा झालो आहे. तर आज अनंत चतुर्दशी मी चाललो आहे मामाकडे, आमच्या हळवल शिरवल येते. सो बघूया, चला मामाकडे जाऊया, गणपतीचं दर्शन घेऊया आणि आज विसर्जन कसं असणार आहे त्यांचं तेही बघूया. खूप धमाल असणार आहे कारण विसर्जनाला प्रत्येक वेळी मजाच असते खूप. तशी धमाल आपण आज बघणार आहे या ब्लॉगमध्ये. सो आत्ता जाऊया पहिले कणकोलीमध्ये. आजचा प्रवास हा एस टीमधून असणार आहे, एस टीने मी जाणार आहे आणि संध्याकाळी विसर्जन झाल्यानंतर कदाचित पार्टी येणार पण आहे. सो लवकर आलोच बायचान्स जर कणकोली, तर कणकोलीतील जे गणपती बाप्पा आहेत, जे गणपती सणावरती विसर्जन करतात, तेही तुम्हाला दाखवेनच. सो बघू पुढे बघाच. तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आवडला ब्लॉग तर नक्कीच ब्लॉगला लाईक करा. सो चला जाऊया, अजिबात स्किप करू नका, पूर्ण बघा. सो आता आपण आलो आहे स्टॉपवरती आपल्या. बघू आपल्याला काय मिळतं, रिक्षा मिळेल तर रिक्षाने जाऊया, बस मिळेल तर बसने जाऊया आणि स्टँडवरती जाणार आहोत. स्टँडचा बाप्पा आजच जाणार आहे, रिक्षावाल्यांचा बाप्पा थांबणार आहे, तो 18 दिवस असतो, 17 दिवस. सो स्टँडवरती बघू, गर्दी कमी असली तर बाप्पा पण बघूया स्टँडवरचा आणि तिथून निघूया शिरवलला जाण्यासाठी. बऱ्यापैकी हा बाई, सकाळपासून जरा बारीक पाऊस येतो आहे आणि जरा ऊन पण दाखवत आहे, त्यामुळे तेवढं आज पावसाचं टेन्शन नाही आहे. तर आत्ता मी कणकोलीत आलो आहे. आपल्याच गावातील वांगणकरांची रिक्षा भेटली, त्याने आता आलो आहे. तर देवासाठी मोदक वगैरे अगरबत्ती वगैरे घ्यायची आहे. मी मग स्टँडवरती जाणार एस टी स्टँडवर. सो आता मी मेन पटवर्धन चौकात आहे. सगळ्या विसर्जन असल्यामुळे तेवढी गर्दी नाही आहे, पण हल्ली तर खूप गर्दी होते बाहेर. सो अस्तर विक्रीत आलो काय मोदक घेऊया आणि काय घेऊया. तर आपण आता घरासाठी खाऊ आणि गणपतीसाठी मोदक घेतले आहेत आणि अगरबत्ती वगैरे घेतली. तो इकडे बघताय रिक्षावाल्यांचा गणपती बाप्पा बसलेला आहे, आपण नंतर येऊन बघणारच आहोत. सो आता चाललो आपण स्टँडच्या तिकडे. तर मित्रांनो, आता आपण स्टँडवर आलो आहोत आणि 11:20ची गाडी आहे. आत्ता वाजलेत 11 आहेत. सो बघू, गाडी लागते, गर्दी काय नाहीच आहे. हे आपण बघताय आपलं कणकोलीचं बसस्थानक. म्हणजे तिकडे मोजक्याच म्हणजे तासाने गाड्या सुटत असतात, त्यामुळे गर्दी असते. ह्याच्या आधी तर खूप गर्दी असायची आणि आता गणपती असल्यामुळे असेलच, पण आज तरी विसर्जन असल्यामुळे माणसांची गर्दी जरा कमीच वाटते, त्यामुळे ठीक आहे, गर्दी कमी असेल. किती नंबर? 7 नंबरवरती नाही, कळसुली, घोडगी, भरणी, आमरट 8 क्रमांकावरती लागेल कदाचित. आमच्याकडल्या गाड्या 4 नंबरवरती लागतात, वैभडी, जांभडे, गगनवाडा, फंडा. सो मित्रांनो, आता आपण कणकोली बसस्थानकावरील बाप्पा बघतो आहे. सो ह्या वर्षीचा गणपती बाप्पाची मूर्ती आपण समोर बघतो आहे. खूप सुंदर असं डेकोरेशन आपल्याला दिसतं आहे. सो खूप भारी वाटलं आणि ह्या साईडला सर्व बसस्थानक. सो गर्दी तर कमीच आहेच. सो समोर बस पण लागलेत. आपली बस काय 11:20ची आहे, त्यामुळे आपल्याला वेळ आहे. फ्लाईट क्रमांक 8वरती बसलो आहे, गाडीची वाट बघूया. हां, ॲक्च्युली ना खूप दिवसानंतर एस टी स्टँडवरती आलो, त्यामुळे कॉलेजचे दिवस पुन्हा आठवले. खूप भारी वाटतं. हां, ॲक्च्युली तेव्हा कॉलेजात असताना इथूनच एस टी पकडायची आणि घरी जायचो रोज, त्यामुळे ते दिवस पुन्हा एकदा आठवणीत आले. आपल्याला
मग बस भेटली आणि बसमध्ये आपण बसलो. सो आपण सीट काढूया. कणकोली कळसुली. पूर्ण ST खाली आहे, गर्दीच नाही. आज विसर्जन असल्यामुळे गर्दी नाही आहे. सो मित्रांनो, आता आपण शिरवलमध्ये बस स्टॉपवरती म्हणजे शिरवलचं देऊळ या बस स्टॉपवरती उतरलो आणि मागेच आपण बघताय की मामाचं आमच्या ग्रामदेवतेचं देऊळ म्हणजे श्री देवर रवळनाथाचं मंदिर आहे. जत्रेला मी येतच असतो इकडे. सो हे आहे शिरवलचं ग्रामपंचायत वगैरे. सो आत्ता थोडंसं दुकानावरती जाणार आहोत, खरेदी करणार आहोत आणि मग मामाच्या घरी जाणार आहोत. पुढे जाऊन मामाचं घर पण तुम्हाला दाखवणार आहे. सो चला जाऊया. जातच होतो आणि आता जाता जाता आपल्याला इथे हे बघताय आपण विठ्ठल रखुमाईचं मंदिर दिसतंय. सो इथे सप्ताह होतो आणि नाटकं होतात. उद्या पण नाटक आहे रविवारी. सो हे आहे विठ्ठल रखुमाई मंदिर शिरवलीतलं. खूप छान आहे, मस्त वाटतं. तर मित्रांनो, हे बघते समोर आहे तुम्ही इथलं ग्रामदेवतेचं मंदिर रवळनाथ मंदिर. सो इथे खूप आठवणी आहेत लहानपणीची. आम्ही खूप खेळायचो इथे खांबाखांबानी लहान असताना. सो भारी इथे खेळायचो पण. सो आता इथे मागेच आपलं मामाचं घर आहे. सो तिकडे जाऊया चला. तर मित्रांनो, आता आपण बघा जवळच आलो आहे आणि ह्या पांदीतून पुढे गेल्यावरती समोर बंगला जो दिसतोय तो आपल्या मामाचा. आणि कोणतरी आपल्याला बघता. कोण बघता? अरे सो दाखवतो आतमध्ये जाऊन. सो मित्रांनो, आता आपण मामाच्या घरी आलेलो आहोत आणि आता आपण गणपतीचं दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर घर कसं आहे ते मला दाखवणार फर्स्ट ऑफ. त्यानंतर मग काय काय पुढचे कार्यक्रम असणार ते पुढे पुढे आपण बघणारच आहोत. सो गणपती पहिलं बघूया. इकडे आपण हा गणपती बाप्पा ह्या वर्षीचा बघताय मामाच्या घरचा. सो खूप छान मूर्ती आहे. काय करतो तू बघा गावातच? कलमटचे मूर्तिकार, गुरव मूर्तिकार. हां हां. सो ही आपण जवळून ही मूर्ती बघताय गणपती बाप्पाची. सो आता दर्शन घेऊया. सो मित्रांनो, आता दर्शन घेऊन झालं. सो आत्ता आपण मामाचं घर बघणार होतं. हा हॉल आहे आणि आता आतमध्ये जाऊन सो इकडे हा पहिला रूम आहे, हा दुसरा रूम आहे, हा तिसरा रूम आहे आणि इकडे आहे किचन. सो या ठिकाणी किचन आहे. मामी हां नला असू दे लाईट. ही आमची छोटी मामी आणि हो आमचं बाबू सुप्रियाचा मुलगा. सो आता किचन बघूया. इकडे आहे किचन. सो हे आपण समोर किचन बघताय. इकडे वहिनी आहे. वहिनी आहे हाय. आणि हा सुशील. सो आता जेवणाची तयारी चालू आहे. जेवण आणि नैवेद्याची तयारी. सो आज मामदा असता काय रे? हां मामद्याची तयारी चालू आहे इकडे. सो चला आता डायरेक्ट जेवणाला भेटू आणि जेवणानंतर मग डायरेक्ट जेव्हा विसर्जनला जाणार आहोत ते बघू आपण पुढे पुढे. सो व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, पूर्ण बघा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आजचा कसा वाटला, चांगला वाटला तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. सो बघू आता डायरेक्ट जेवणाला बसूया. तिकडे आपला मोठा मामा बसला आहे. बाकीचे मंडळी कणकोलीला गेले ते येणार आहेत. पप्पल आहे, पप्पल आतमध्ये आहे. सूरज हां. सॉरी ही बघा, ही आमची पुन्हा रिटर्न
हाय राजू. सो चला थोड्या वेळाने भेटू. ही आपण बघतोय ही गॅलरी आहे. इकडे गॅलरी गाडी बेडी लावले आहे तिथे. आणि इकडून असं वरती गेल्यावरती टेरिस लागते. टेरिस आणि टेरिसपासून इथे हा नजारा बघताय एक नंबर. वाव फटाका. सो त्या साईडला बघताय तिकडे आपलं जुनं घर होतं मामाचं. आणि त्या घरातील पण खूप आठवणी आहेत. आणि तिकडे देऊळ आहे ते मगाशी आपण बघितलं ते. सो मित्रांनो ॲक्च्युली खूप धमाल असते. म्हणजे लहानपणी तर आम्ही खूप यायचो तिथे. त्यामुळे आता जेव्हा आलो आहे अजून काय पूर्णपणे फिरलो नाही इकडे. पण जसं काही काही गोष्टी बघतो त्या जुन्या ज्या आठवणी आहेत त्या ताज्या होत आहेत. सो भारी. तर मित्रांनो आता आपण जेवायला बसलो आहोत. आणि आपण आता प्राजू आपल्याला जेवण वाढते. सो सर्वजण एकत्रच बसणार आहोत. आज आपल्या जेवणामध्ये डाळ भात आहे, वडे आहेत, प्लस वाटाणे बटाट्याची भाजी, लाडू आहे, लोणचं आहे. सो खूप आपलं रोजचं जेवण असतं प्रसादीमध्ये तसंच जेवण आहे. सो या सर्वांनी जेवायला. जेवल्यानंतर सो मित्रांनो आता वेळ झाली आहे गणपती बाहेर काढण्याची. त्याआधी आपण आमचा दुसरा मामा इकडे खाली त्यांच्याकडून आरती करत करत आपल्या मामाच्या घरी आरती करायला जाणार आहोत. सो तिकडे चाललो आहे आरतीला. ढोल पथक पण आलं आहे. म्हणजे ढोल हेच पोरगे वाजवणार आहेत, ढोल आहेत. सो हे इथले मामाचं घर आहे. इकडे पण आरतीला येणार आहोत. नंतर आपल्या घरी जाणार आहोत. नंतर मग गणपती बाहेर काढणार आहोत उत्तर पूजा झाली की. तर मित्रांनो हा आहे आपल्या लहू मामाचा गणपती, लहू मामाच्या घरचा गणपती. आणि हा आपण गणपती समोरून बघताय. खूप छान मूर्ती आहे. आणि हा किरण आहे लहू मामाचा मुलगा. हा आरती तयार करतोय. सो खूप छान असं डेकोरेशन. सर्वांगी सुंदर सिंधुराची वराची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती मूर्ती मंगलमूर्ती. दर्शन माते माना दर्शन माते माना कामनापूर्ती. गौरी कुमरा गौरी कुमरा. चंद्राची मूर्ती चंद्राची मुकुटेश्वरा. हिरे मुकुट शोभ शोभरा शोभ शोभरा. रुंदीला पुढे रुंदीला शनी गावया. जय देव जय मंगलमूर्ती मूर्ती मंगलमूर्ती. दर्शन माते माना दर्शन माते माना कामनापूर्ती. संबोधर पीतांबर परिमलवंत. आजच्या घराने युट्यूब मध्ये टाकीत ना आता युट्यूब वर. म्हणूनच ते जोरात ओरडले. बाबू चल बाबू बाबू इकडे बघ. एका घराची आरती करून झाली आहे उत्तर पूजा. आणि त्यानंतर आता दुसऱ्या घरात चाललो. आणि तिसरं घर म्हणजे आमच्या मामाचं घर. ॲक्च्युली 3 गणपती राहिलेत शिल्लक होते 11 दिवसापर्यंत. ते आज विसर्जन होणार आहे. सो भारीच. आणि इकडे आरतीसाठी आम्ही चाललो. आणि आपलं विकी आणि आपलं सुप्रियाचं पुरगो. इकडे बा बाबू. इकडे बा. तो मामा आता नाचतला ना तू. तो मामा नाचतला ना ढोलावर. तो मामा नाचणार ना. हां चलो ये आरती. तर आता आपण आलो सुनील मामाच्या घराच्या गणपतीच्या पाया पडायला. आणि आरतीला पण आलो आहेत कारण यांचं पण आजच गणपती जाणार आहे. सो आपण हा गणपती बाप्पाची मूर्ती बघतोय. सर्वांगी सुंदर सिंधुराची सिंधुराची. लक्षात येईल रे आपण आज किती ओरडा तर आता आपण चालू आहे आपल्या घरी. आणि विका आणि पुढे चाललेत विकी. सो हा ही वाट गेली ती आपल्या जुन्या घराकडे. तर आता इथली आरती झाली की मग आता पाठ हलवणार आहोत. आणि मग नंतर आपण मिरवणुकीसाठी
गणपती बाप्पा टेम्पोमध्ये घालणार आहोत. तो टेम्पो सांगितलेला आहे आणि टेम्पो पण आलेला असेल कदाचित. सो आता आरती इथली करूया आणि पुढे जाऊया. तर फायनली आपण आपल्या घरी आता आरतीसाठी जमलेलो आहोत. इकडे मामी व मामाने बसले आहेत. सो आता थोड्या वेळात इकडली आरती होईल. दिसायला पाहिजे ना. सुनील शिरवणे काय करूया हाय पाटा ठेवा करू. तर मित्रांनो आता तर पूजेवरून आरती होऊन झाली आहे आणि आता पाठ हलवलेला आहे. सो आता थोड्या वेळातच गणपती बाहेर काढणार आहोत आणि आमच्या घरातील सर्वजण आता तयार पण झाले आहेत. तिकडे बाय आहे सुप्रिया मामी. सो आता आपण निघणार आहोत जंगी मिरवणुकीसकट काय कोंडीवर. येस. सो चला. ही आपली पारंपरिक शेवत्याच्या फुलांची पाती. शेवत्याच्या फुलांची पाती. वाव मस्त. घेतलंय बाबा घेतलं ना. खडे पुढं खडे ठेव रे बाबा ते. आता हे करा काय करू बॉडी बिल्डर अक्षय एकटो जा बा असं करू शकत नाही. दाखवतो नाही ना ठीक आहे. असं नाही ना असं असं काय नाही तिकडे तू साईड थांब थांब. आता सोडा दाखवतो. थांबा सोड. खाली पडतं ना खाली थांबा. सोड सोड. अकरा वाजेपर्यंत व्हिडिओ येऊ कोणी उद्या सकाळी. बापरे. रात्री काढायला तरी चालला. तर मित्रांनो मिरवणुकीची तयारी झालेली आहे आणि गणपती बाप्पाच्या मूर्त्या टेम्पोमध्ये चढवलेल्या आहेत. सो आता ढोलांच्या गजरात आता इथून मिरवणूक निघणार आहे कोंडीपर्यंत. सो तीही आपण एन्जॉय करूया. सो माझा आवाज आता नॉइसिंगमुळे कमीच येईल तुम्हाला कदाचित. सो चला पुढच्या व्हिडिओ बघू आणि काय धमाल असणार आहे मिरवणुकीमध्ये तुम्ही बघणारच आहात. भारी अजून माका दाखवणे बे का. वाव
आता विसर्जनाची मिरवणूक चालू झाली. माझ्या मागे तुम्ही बघताय विसर्जनाची मिरवणूक चालू झाली. देवळापासून आता खालच्या कोंडीपर्यंत आम्ही जाणार आहोत आणि तिकडे ढोल पण वाजवतात आणि या साईडला बघताय आपण फटाके वाजवत आहे. सो खूप भारी हे एक फील भारी दिसतं गणपती विसर्जनाच्या वेळेस ढोल ताशांच्या काहीचं जेव्हा गणपती आपण विसर्जन करतो तेव्हा. आणि असं मिरवणुकीला 2-3 तास जातात नाचत गाजत तेव्हा खूप धमाल येते. वाजलो बघ. खूपच धमाल असते बघा फटाक्यांची आणि फटाक्यांची आतिषबाजी खूपच असते सर्वत्रच म्हणा सिंधुदुर्गात म्हणा. सो खूप मजा येते धुमाल ॲक्च्युली. आणि हे दिवस विसरता येत नाही ॲक्च्युली. बाप्पा कधी आला आणि कधी निघून जातो आहे आज आपल्या यातून. म्हणजे विसर्जन आज होतं आहे. हे दिवस कधी अचानक निघून गेले कळलं पण नाही. अगदी देवाच्या सेवेमध्ये खूप भारी वाटलं. हे 11 ते 11 दिवस खूप एन्जॉय केली. आणि आज विसर्जनाला इकडे आलो आहे भारी. खूप जड अंतकरणाने सोडतो आहे पण
तरी पण काय करणार, हा रूल्स आहे, त्यामुळे तो रूल्स फॉलो करावाच लागतो विसर्जनाचा. तो वाईट घे. तुमचं आहे का? तो मित्रांनो, आता आपण समोर बघताय ही कोंड आहे. आता इथे गणपती विसर्जन होणार आहे तिथे. तो इथून गणपती येतो. आता इकडे गणपती विसर्जन होतं. ही कोंड आहे. तो भारी पाणी हा कमीच आहे, पाऊस कमी असल्यामुळे. बघू. तुला असं पाठी म्हणजे प्युअर एकदम शूट करू दे. पाणी आहे ना आर्थिक लावा आताच लावून बबल्या कपडे लावून गाडी चावी बनवली आणला इकडे बा इकडे बा मी आणलेली कॅडबरी खाल्ल्या मी आणलेली तुझ्याकडे आहे ना दिले बाईकडे असा तो फटाके लावतो इकडे लाईटरकडे ह्या राहू लागते सध्या हुंदीर मामा तो हुंदीर मामाचा ह्या करता ते उंदीर मामाच्या पुढे जाता उंदीर मामा पण असं काय माची पेटत नाही हा ह्या पेटवता काय बघतोय कापूस किती बघ गणपती बाप्पा
पूजा तरी करून दे. येतात की नवले ना. थांब सोना. ए आरती गाव रे. ए बाळा. ए बाळा. लायटर खायला दादाकडे. लाइटर दे. ए अक्षय आरती घ्यावा. मोरया. जय देव जय मंगल मूर्ती मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन दर्शन मात्रे मन कामना मूर्ती. अंबोधती तांबर परिवर वंदना सरसुंड वक्र सरसुंड शोभेची मैना दास माता वटा येतना संकटी पावावे हिवारी रक्त सवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन दर्शन मात्रे कामना पूर्ती. आलिलो रांगण वरील चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमा लिंगन आनंद पूरण भावे ओ आईन मनेन मा. तुम्ही ओ माता पिता तुम्ही ओ बंधू सखा तर आता आरती करून झालेली आहे आणि आता गणपती पाण्यामध्ये बुडवणार आहेत. तिकडे बुडवणार आहेत समोर. सो आता एक गणपती पुढे देतील. खाली जे आहेत त्यांच्याकडे. सो बघताय ही कोंड. या कोंडीत आता विसर्जन होणार आहे. बबल्या पप्पांच्या जायचा पाणी गणपती सावकाश गणपती आज बबल्याकडे यावा रे. बाळा सावकाश खाली काढूया. कपडे भेटून येतं ना खाली सोड आपण तो पाय गणपती बाप्पा. ठेवलाय ठेव तो पडलो असतो पडलो असतो घरा चला यावा पुढे यावा. पुढे घे पाय लागतो ये विकी हे तू अक्षय ना भाई हे बाई तांबे आमचं घेतलं गो. तर मित्रांनो आता गणपती विसर्जन करून आता आपण घरी चाललो पुन्हा.
सो गणपती विसर्जन झालं. आपण समोर बघता पाटामध्ये प्रसादी आणि व्हाळातील 4 दगड असतात. सो बेडा वगैरे असतो, काउंटर वगैरे. सो आता चाललो आहे घरी. सो आता घरी जाऊन बघू आणखी काय असणार आहे. आता सामसुमच वाटणार आहे, कारण ज्या बाप्पाला 11 दिवस आपण मनोभावी सेवा करतो आपल्या घरामध्ये, आपल्या प्रिय व्यक्तीसारखं, तो बाप्पा आज आपल्यातून आपल्या घरी गेला आहे. सो त्यामुळे आज घर शांत वाटणार आहे आणि त्यामुळे मन पण लागलं नाही. खूप दाटून आलं आहे मन आहे. सो चला आता जाऊन बघूया आणि व्हिडिओची एंड करूया. सो माका सेपरेट माझा व्हिडिओ करून पाठव. हॅल सेपरेट म्हणजे काय असता? हिरो घेतला. तर मित्रांनो, असं झालं आपलं आजचं मामाच्या घरच्या गणपतीचं विसर्जन. सो खूप वेगळं वाटतं, कारण जे भरलेलं घर होतं, 11 दिवस ज्या बाप्पाची आपण मनोभावे सेवा केली होती, तो आज बाप्पाचं विसर्जन झालं. त्यामुळे एक रिकामी असल्याचं, आता मकर पण बघितलं आपण, एकदम रिकामी झाल्यावरती सवय झाली होती ना, त्यामुळे जरा सॅडनेस पण झाला आहे. सो तर काय, रूल्स आहे आणि परंपरा ही, त्यामुळे फॉलो करावीच लागते. सो कसं वाटला व्हिडिओ हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सो भेटूया अजून एका व्हिडिओमध्ये. कणकवलीतील अजून गणपती बाप्पा आहे रिक्षावाल्यांचा, तर त्याला जायचं आहे, तो पण तुम्हाला बाप्पा मी दाखवेनच. सो चला भेटूया आता एका नवीन व्हिडिओमध्ये. सो अजून पण मामाच्या इथेच आहे मी. सुप्रिया आहे, हॅलो. सुप्रिया आहे. सो हा पण आमचा कोळसकर पाहुणा. सो उद्या सकाळी आता इथून निघणार आहोत. सो आत्ताच हे करतो, ब्लॉगची एंड करतो. सो चला टाटा, भेटू बाय बाय. एका व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय. बाय बाय सुप्रिया.